शुभेच्छा. माझ्याकडूनही गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही स्वामी केंद्रामध्ये आलेलो आहोत गुरुमध्ये. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आज स्वामी केंद्रामध्ये महाराजांना गुरुपद देण्यासाठी इथं सर्व भाविकांची लाईन लागलेली आहे. सकाळी 10:30ची आरती नुकतीच झालेली आहे आणि गुरुपद देण्याचं इथं काम चालू आहे. गुरुपद द्यायचं म्हणजे काय तर स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालून आपल्याला शिष्य बनवून घ्यायची, स्वामींना विनंती करायची, तसं स्वामी सेवेमध्ये आपल्याला सामावून घेण्याची, तसं स्वामींनी आपल्याला पदरात घ्यावं यासाठी विनंती करायची. तर असं हे गुरुपद देण्याचं इथं काम चालू आहे. तर गुरु का करावा, गुरु कोणाला बनवावं, प्रत्येकालाच आयुष्यामध्ये कधी ना कधी अडीअडचणी येतच असतात. त्यातून योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्याला गुरुची खूप गरज असते. त्यासाठी आपण गुरु केला पाहिजे. स्वामी केंद्रातून मी आता डॉक्टर ज्योती यांच्या घरी आलेले आहे आणि त्यांची आजची पूजा बघा कशी आहे. पूजा झालेली आहे आणि म्हणतात की आज सवाष्णीची ओटी भरायची असते, म्हणून इकडे ओटी भरण्याचं तिची तयारी चालली आहे. ज्योती काय सांगणार ज्योती गुरुपौर्णिमेबद्दल? कारण ज्योती बऱ्याच वर्षापासून स्वामी सेवा करत आहे. तर काय सांगणार ज्योती आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त? गुरुपौर्णिमा म्हणजे सर्व स्वामी भक्तांची दिवाळीच असते. खूप आतुरतेने पूर्ण वर्षभर सगळी तयारी असते आणि आपली गुरूंची सेवा करणं म्हणजे खरंच खूप मोठं सेवा आहे. एक वेळा ईश्वर नाराज झाला तरी चालतो, पण गुरु नाराज झाला आपल्यावर तर चालत नाही, असं अध्यात्मात सांगितलं जातं. तर आध्यात्मिक जे वर्ष आहे ते या गुरुपौर्णिमेपासून सुरू होतं. त्यामुळे सकाळपासून सगळी पूजा आणि व्रत करून खूप छान वाटतं. श्री स्वामी समर्थ. तर मला ज्योतीने सांगितलं होतं की 21 तारखेला आहे, तर तुम्ही या. तर मी त्याप्रमाणे मी आज आले आणि मलाही खूप बरं वाटतंय. तर आता आजपासून सेवेला सुरुवात होईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. येताना मी स्वामी केंद्रातून स्वामींची मूर्ती घेऊन आले आणि घरी आल्यानंतर दूध दह्याने अभिषेक घालून देवाऱ्यामध्ये स्वामींची स्थापना केली आहे. तर आपल्याला शक्य होईल तेवढी स्वामी सेवा करायची. तर अशी मी आजची गुरुपौर्णिमा साजरी केली. तुम्ही गुरुपौर्णिमा कशी साजरी केली हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.